यायला लोकांच्या वेगळ्या फॅन्टसी आहेत. इथे स्वतःचे खाजवायला वेळ नाही, इथे बैलाचे कुठे खाजवायचे का. टाइम्स स्क्वेअर मित्रांनो, टाइम्स स्क्वेअर एक नंबर. छोट्याशा एका ब्रेक नंतर, सुसू ब्रेक नंतर मी चाललोय वॉल स्ट्रीटला, म्हणजेच इकडची दलाल स्ट्रीट, जिकडे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आहे. आणि हा आवाज येतोय तो सबवेच आहे. या जाळीच्या खाली सबवे चालली आहे, तर भारी आहे. आणि माझा जर आवाज नाही आला, कमी आला, तर प्लीज माफ करा, कारण की मी फोन स्विच केला आहे. हा दुसरा फोन आहे, त्या फोनची बॅटरी लो झाली आहे बाय द वे, बट सो फार सो गुड. न्यूयॉर्कच्या गल्ल्यांमधनं चाललोय आम्ही लेजिट. हे बघा, 0.5 तुम्हाला दिसत असेल न्यूयॉर्कच्या गल्ल्या. हे बघा, च्या गावात नुसत्या मोठ्या मोठ्या इमारती, नुसत्या मोठ्या मोठ्या इमारती भाई. आणि काळोख झालेला आहे, अंधार नाही, सांजच्या काळ झालेली आहे. तर बघा ना, कसलं एस्थेटिक आहे, कसला. बघाल ते फोटोजेनिक, बघाल ते भारी. तर ही आहे माझ्या मागे द ट्रम्प बिल्डिंग. आणि बरोबर द ट्रम्प बिल्डिंगच्या स्ट्रेट आणि राईट मारल्यानंतर येतं न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. येस, ही बिल्डिंग. वाह, एक नंबर भाई, एक नंबर, एक नंबर. लेडीज एंड जेंटलमैन, वेलकम टू न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. तर हा विषय आहे चार्जिंग बुल. आता याची खासियत अशी आहे की आपण स्टॉक मार्केटमध्ये बुल आणि बेअर असतात. तर बुल मार्केट उचलतो, तसं बुल कसा अटॅक करतो शिंगांनी, याचा ओव्हर अटॅक करतो. तो बुल मार्केट उचलतो आणि बेअर पंजा वरून खाली मारतो. तर पंजानी तो पाडतो, तसं वरून खाली, म्हणजे तो बेअर मार्केट खाली पाडतो. लोकांचं या बुल बाबतीत म्हणणं आहे की बुलचं हे म्हणजे तर बुलचं, थांब जरा, अरे यार बाजूला. लोकांचं म्हणणं आहे की बुलचं हे बघितलं, हे खाजवलं. तर लोकांचं म्हणणं आहे की बुलचं खाजवलं की पैसा येतो आणि तुम्हाला प्रॉफिट होतो. एक मिनटं थांबा. लाईफमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक इकडनं लाईन लावणारे पुढनं, आणि दुसरे म्हणजे इकडनं लाईन लावणार आहे मागणं. यायला लोकांच्या वेगळ्या फॅन्टसी आहेत. इथे स्वतःचे खाजवायला वेळ नाही, इथे बैलाचे कुठे खाजवायचे. मी काय म्हणतो, स्वतःचे खाजवल्याने पैसा येईल का? हे बेसिकली न्यूयॉर्कचं CST, हा ग्रँड सेंट्रल स्टेशन आहे. ते ग्रँड सेंट्रल जरा आतमधून पण बघा कसं दिसतंय ते. खूप जायजंटिक आहे, खूप भारी आहे. बघा आता आतमधून.
So this is the Grand Central Terminal in New York. अच्छा क्या ग्रैंड है ना. वाजलेत आणि 10 वाजता लोकांना जागा बघून, ॲक्टिव्ह बघून खूप बरं वाटतंय. कारण की जिकडे मी सध्या राहतो तिकडे 10ला शुकशुकाट एकदम. बट त्याचा एक वेगळा आनंद आहे, ह्याचा एक वेगळा आनंद आहे. काही लोकांना ही हॅसल बॅसल आवडते, एक लिमिटनंतर डोक्यात जाते. काही लोकांना नाही आवडत. बट जो है वो है, वो है वो जो है वो है. आता मी वॉक करत चाललो आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनलपासून. 11 मिनटं वॉक आहे. न्यूयॉर्कला आलो आहे भाई, आणि टाइम्स स्क्वेअरला नाही जाणार. असं होणार का? तर आता सरळ मोठी मोठी बिल्डिंग का चिरत मधून टाइम्स स्क्वेअर. चला. सगळ्यांनी बघा टाइम्स स्क्वेअर. बघा भाई बघा टाइम्स स्क्वेअर मित्रांनो. टाइम्स स्क्वेअर एक नंबर. मिकी शेट, मिनी शेट. टाइम्स स्क्वेअरमध्ये भाईनी गॉगल घातलेला आहे भाई, आणि मागे बसलेले आहेत सगळे ते आपले सबस्क्रायबर्स आहेत. आय एम जस्ट किडिंग. याच्याहून जास्त आहेत. प्रकारे टाइम्स स्क्वेअर झाल्यानंतर मी चाललो आहे आता परत डंबोला, जिकडे माझी गाडी पार्क केलेली आहे. जाऊया आता. आता वाजलेत रात्रीचे 10:30, 10:35 आणि गर्दी बघा भाई साप. कचित गर्दी. नुसते फोटो काढताना आडवेत तिडवेत पब्लिक येते. फोटो एक घंटा तर निघून देत नाहीये, तरी काढला, तरी मॅनेज केला. फोटो भारी आलेत, एक नंबर मजा आली. जो बॉल ड्रॉप होतो न्यूयॉर्कचा, तो समोर होतो. तो इकडे दिसतंय का? दिसलं का? दिसलं का? तो धावतोय बघ त्या आईच्या गावात, नुसतं धावतोय. कोण आहे हा? मिशन इम्पॉसिबल, टॉम क्रूज. इकडनं वरनं तो बॉल ड्रॉप होता असं खाली. हे टाइम्स स्क्वेअर इकडे बॉल ड्रॉप होतो. इकडे सगळे लोक येतात, फोटो काढतात. हेच ते. Day 2. आता मी आलो आहे इंडिया स्ट्रीटमध्ये. इकडे पार्किंग केलं आहे गाडी. तर हे इंडिया स्क्वेअर आहे, जे खूप फेमस आहे न्यू जर्सीमध्ये. आणि तुम्ही न्यूजला बघितलं असेल की जर्सी सिटीचा राजा किंवा जे काही गरबा होतात किंवा अजून काही काही भारतीय प्रोग्राम होतात, तर ते या इकडे होतात इंडिया स्क्वेअरला. सगळे देशी, ती गल्लीच अख्खी देशी लोकांची आहे. आणि रसोई इंडियन, काय वाटण काय माहिती आहे, कुठलं एक क्विझिन आहे, बिकानेरवाला. आणि भाई लक्ष्मी पान सेंटर, प्रॉपर पान भंडार आणि प्रॉपर अख्खी स्ट्रीटच इंडियन आहे. जे बघाल तुम्ही, लोक पण चालतात ते इंडियन आहेत. बिर्याणी पॉईंट, टोपेक्स, गणपती ज्वेलर, पॉप्युलर ज्वेल ऑफ लंडन. सो मला बघू आता या स्ट्रीटवर वॉक करून की काय उघडं आहे खायला, नाश्ता करायला किंवा काय बघू. वेलकम टू US इंडिया भाई. मिठास भाई, मला वाटतच नाही आहे की मी न्यू जर्सीमध्ये आहे आणि US मी एक बघतो. आता हे बघ, शीतल पान स्टोर. फुल गल्ली आपली, फुल देसी गल्ली भाई, एक नंबर. आईच्या गावात हे बघ टपरी बनवली भाई त्यांनी.
हे कुठलं आहे? हलाल स्टेशन. मिसरी चाय, विवेक फ्लावर्स. ओ भाई, पटेल व्हिडिओ, हाऊस ऑफ ऑडिओ व्हिडिओ, DVD ब्लूरे. इकडे अजून चाललंय ते DVD ब्लूरे. आपल्याकडे तर नाही आहे, कधीच गेले आपल्याकडनं, काय माहिती असेल पण. ठीक होतं पटेल ब्रदर्स आणि हे नी ते. पण अजून एक गोष्ट दाखवतो तुम्हाला मी. डीमार्ट. अनफॉर्च्युनेटली डीमार्ट बंद झालंय, तर चाललंय मी अपना बाजार कॅश अँड कॅरी. तुळशीची रोप आहेत बाई. 12 seconds later. अपना बाजारमधनं थोडंसं सामान खरेदी करून याच्या गावात आता मी चाललोय नाश्ता करायला काहीतरी ऑनेस्टमध्ये. कारण की 11:15 आता नाश्ता करू का खाऊ काय डोंट नो, बट बघूया. हा मी भाकरी पिझ्झा मागवला आहे. आता भाकरी म्हणजे आपलीवाली भाकरी नाही, गुजराती भाकरी, त्याची जाडवाली असते. आणि आपलं अमूलचं चीज भाई. मी खाऊन बघतो कसं आहे आयटम हा. मेसी नाही तर मजा नाही भाई, अल्टिमेट आहे. नॉस्टॅल्जिया हिट हार्ड. खाण्याची आठवण आली मला. थँक्यू सो मच. या इट्स ट्रिपल शेजवान राईस. सूक बाई सूक. तर ऑनेस्टचं काम झाल्यानंतर, मजबूत शेपाछेपी कार्यक्रम केल्यानंतर आजच्या गावातली गाडी तापली. तर मी आता आहे न्यू जर्सीला आणि आत्तापर्यंतचं सर्वात लांबची जर्नी मी करणार आहे. म्हणजे बॅक टू रोहनक इन 1 डे, इन फ्यू आवर्स. ऑब्वियसली भरपूर लोक करतात, भरपूर लोकांनी केली आहे. फॉर मी इट्स फर्स्ट टाईम. तर 6 तास 36 मिनटं आहे. 450 मैल म्हणजे अप्रॉक्सिमेटली 700-750 किलोमीटर्स आहेत फ्रॉम न्यू जर्सी. एक तर इतका भारी कार्यक्रम झाला आहे जेवायचा आणि दुपारची पण वेळ झाली आहे. तर बरं ठीक आहे, काय नाही. आता डायरेक्ट 7:06 ETA दाखवत आहे. बिना ब्रेक तर मी घेईन सुसू किंवा पेट्रोलसाठी. आता पेट्रोलची रेंज 267 माइल्स आहे. तर पेट्रोल एक ब्रेक घ्यावा लागेल 2 तासानंतर. आणि काय नाही, बघू. सो फार इट इज गोइंग गुड. फॉर द फर्स्ट टाइम 450 माइल्स वन वे, वन हँड. चलो निकलते. गणपती बाप्पा मोरया. तर ऑन द वे जाता जाता मला हा वॉटरफॉल दिसलाय. हा छोटासा वॉटरफॉल दिसला. या लोकांना काही नाव सुचलं नाही. वॉटरफॉलचं नाव माहिती आहे काय? फॉलिंग वॉटर. पाणी पडतंय, ओके, फॉलिंग वॉटरफॉल. तर म्हटलं जरा इथे येऊ. नथिंग मच असं काय खास नाही आहे, बट ठीक आहे, जरा बरं वाटतंय. बट एक गोष्ट मार्क करण्यासारखी आहे, इकडे हे झाड आहेत, ही फुलं कसली आहेत मला माहिती नाहीये. ही वाली बारकी, 1 मिनिट, ही वाली हे वालं इतका भारी सुगंध येतो या फुलांचा.
आणि इकडे अख्खं हे झाडे भरलेत सगळे. 7:18 तळतळीत सूर्य तळपतोय आणि व्हर्जिनिया आणि वेस्ट व्हर्जिनियाच्या बॉर्डरला मला दिसला हा कुठे गेला हा पंजाबी ढाबा. आता त्याची एंट्री कुठे नाही, हिची एंट्री आहे. आणि तिकडे व्हर्जिनिया वेस्ट व्हर्जिनियाची बॉर्डर आहे तिकडे असे. आता आज जाऊन ट्राय करतो कसं आहे बघूया. चांगला असला पाहिजे भाई. भाई मी मागवला अमृतसरी कुलचा. त्याची साईज बघ कसली आली आहे. एवढं तर जाणार नाही मला कारण की अजून एवढा खाल्ला तर इथंच झोपून जाईन बार खटियावर. ड्रायव्हिंग करायचे परत अजून 3 तास ड्रायव्हिंग आहे घरी. थोडासा खातो आणि निघतो पटापट. भाई एवढा भारी कुलचा मी आत्तापर्यंत खाल्ला नव्हता आणि खूप भारी खूप भारी वाटलं. सो आता वाजलेत 8:30 आणि इकडनं 3 तासाची ड्राईव्ह आहे. सो जाऊया निघूया आता पटापट. It's boring, 1,000,000 demons surrounding me. Picking a fight, it's toxic. You were the best I ever had, but every second you were screwing me over, and now I'm done with it. I guess that there was no surprise. Deleting you out of my mind. Isn't it iconic, standing on the front lines? 11:05 आणि मी रोहनकला पोचलो आहे. वाव काय बाप एक्सपिरियन्स होता ड्रायव्हिंगचा. ऑब्वियसली फर्स्ट टाईम ड्रायव्हिंग केली, एवढ्या लांब सवय नव्हती. सो थोडा त्रास म्हणू शकत नाही मी, थोडं हेक्टिक झालं. बट आफ्टर 1 स्लिपिंग ब्रेक आणि 2 पेट्रोल आणि 1 डिनरचा ब्रेक केल्यानंतर फायनली रोहनकला पोचलो आहे. पहिला ETA दाखवत होता 7:30 सकाळचा. आय डोंट रिमेंबर नाव, बट आता 11ला पोचलो आहे. नॉट बॅड एवढे 2-3-4 ब्रेक घेतल्यानंतर सुद्धा. आणि फॉर्च्युनेटली रोड वॉज व्हेरी स्मूथ, व्हेरी नाईस. आणि बस आणि काय नाही. तर आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल मित्रांनो. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा जाऊन. आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन्स येतील जेव्हा पण मी व्लॉग टाकेन तेव्हा. आणि ह्याच प्रकारे आपली ही जी सिरीज होती न्यूयॉर्कची वाली तर ती इथे संपते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता मी घरी जातो, आंघोळ करतो आणि मी झोपून जातो. उद्या परत बॅक टू वर्क. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.